तुम्हाला माहिती आहे काय, 1863 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत जाणारे पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टागोर हे होते. त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेची सुरुवात अहमदाबादचे सहाय्यक मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर म्हणून केली. याचबरोबर भारतातल्या महिलांच्या उद्धारासाठी सुद्धा त्यांनी कार्य केलं. भारताच्या सांस्कृतिक आणि प्रशासकीय वारशाला त्यांनी पेन, प्रिन्सिपल्स आणि पेट्रोटिझम म्हणजेच पेन, तत्व आणि देशभक्ती या 3 घटकांच्या माध्यमातून आकार दिला. आता माझा प्रश्न असा आहे की सत्येंद्रनाथ टागोर हे कोणत्या ब्राह्मो समाजाशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.